तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आजचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर आहे तुम्हाला समजलं असेल। जास्त करून मी या टॉपिकवर व्हिडिओ टाकणार नव्हतो, पण आज मी पर्सनली टाकलाय। का टाकला काय सगळं काय डिटेल्स मध्ये सांगणार आहे। बरेचसे जर जे की आहेत नवीन यूट्यूबर 2025 मध्ये जे की यूट्यूबर बनणार म्हणून आले आहेत आणि त्यांचे चॅनल सुद्धा सुरू केले आहेत, त्यांच्यासाठी मी आज एक महत्त्वाचे 5 पॉइंट म्हणजे 5 ते 10 पॉइंट तुम्हाला सांगणार आहे। पण जास्त पॉइंट्स आहेत सगळे जे की मी पॉइंट सांगणार, हे पॉइंट जर तुम्ही जे की आहेत व्हिडिओ बनवताना जर ते अप्लाय केले, म्हणजे जे काही गोष्टी मी सांगणार आहे ह्या प्रॉपर प्रत्येक व्हिडिओला जर अप्लाय केला, तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुमचा जो की चॅनल आहे तो पहिल्यापर्यंत जास्त बूस्ट होणार आहे। मी असं म्हणत नाही की लगेच चॅनल मॉनिटाईज होणार, लगेच पैसे चालणार, ह्या गोष्टी काय मी अजून तरी केलेल्या नाहीत। कारण की ह्या जर गोष्टी करायची म्हणलं ह्याच्यासाठी तुम्हाला जास्त प्रोसेस करावं लागणार, कारण की आता तुम्ही नुकतेच नवीन आहात आणि नुकतं स्टार्ट केलं आहे। त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, त्यानंतर तुम्हाला सांगतो तुमचा चॅनल मॉनिटाईज, त्यानंतर व्हेरिफिकेशन, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बऱ्याचशा जणांना माहिती नाहीत, कशा पद्धतीने यूट्यूब काम करते ह्या सुद्धा माहीत नाहीत। पण आज तुम्हाला मी 5 पॉईंट सांगणार आणि मी माझ्या यूट्यूब चॅनलवर कशा पद्धतीने अप्लाय करते ते सुद्धा सांगणार आहे। जो की माझा एक दुसरा चॅनल तो सुद्धा तुम्हाला आज मी लाईव्ह प्रूफ सुद्धा दाखवणार आहे। सगळ्यात पहिले सांगतो, आता मी एक जे की ताईंचा एक चॅनल बघितला, त्या चॅनलवर ते अशा यूट्यूब विषयी माहिती सांगतात, ते सुद्धा तुम्हाला सांगतो। त्यांची सुद्धा काही कशाविषयी ते माहिती सांगतात, काय सगळं काय डिटेल्स सांगतो। सगळ्यात पहिले सांगतो, तुम्ही यूट्यूबर आला तर तुम्हाला सांगतो तुम्हाला कशा पद्धतीतून काम करायचं आहे ते सांगतो। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये जाणून घेऊ। तर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, मी लाईव्ह प्रूफ सुद्धा सांगणार आहे कशा पद्धतीतून तुम्हाला काम करायचं, कुठले 5 पॉईंट आहेत ते तुम्हाला सांगतो। जसं की मी YT स्टुडिओ ओपन करून घेतो, ओपन केल्यानंतर बघू शकता मी कंटेंट्समध्ये जातो आणि कंटेंट्समध्ये गेल्यानंतर बघू शकता तुम्हाला सगळ्यात पहिला महत्त्वाचा पॉईंट काय आहे, तुम्हाला थोडंसं कसं आहे तुमचा रिसर्च करायचा, कुठल्याही गोष्टीचा रिसर्च करायचा। तुम्ही कुठल्या टॉपिकवर आहे, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कॉपी करा। 100% मी सांगतो तुम्हाला कॉपी करा। बरेचसे जण म्हणजे कॉपी करू नका, तुम्ही कॉपी प्रॉपर कॉपी करा दुसऱ्याची। असं कोण तुम्हाला सांगितलं कॉपी करू नका, हे करा, कॉपी करा। कारण की तुम्ही मला सांगा, तुम्ही चालायला शिकला, दुसऱ्याचं बघून तुम्ही चालायला शिकला, प्रत्येक गोष्ट दुसऱ्याची बघून शिकला, तर तुम्ही इथे का शिकणार नाही? कॉपी करा। मी पहिले सांगतो कोणी काय पण म्हणू, पण कॉपी करा, पण कॉपी करताना पण कशी करा, डोक्याचा वापर करून करा। हाय अशी उभेऊब तुम्ही कॉपी करायची नाही, ओके। तर बघू शकता मी रेग्युलर व्हिडिओज टाकत आहे, बघू शकता किती व्ह्यूज येत आहेत तुमच्यावर लाईव्ह प्रूफ आहेत। 900, 1000, 2000, 3000, 4000, बघू शकता 1000, 1000, 1000, 1000, ओके। म्हणजे 1000, 1000, 1000 मला हे व्ह्यूज येतात कशानं? मी तुम्हाला एक जबरदस्त ट्रिक आहे, त्या ट्रिकच्या मदतीतून आणि मी जशा पद्धतीतून काम करतो हेच काम तुम्हाला करायचं आहे। कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की ह्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओज हवे आहेत का दुसऱ्या टॉपिकवर हवे आहेत, ओके। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो, मी इथून जे काही यूट्यूब ओपन करून घेतो, ओके। यूट्यूब ओपन केल्यानंतर हा जो की आपला टेक बॉयचा चॅनल आहे तो मी ओपन करून घेतो। टेक बॉयवर मी कशा पद्धतीतून काम करतो बघू शकता, 293 सबस्क्राईब आहेत आणि 199 व्हिडिओज आहेत, ओके। बघू शकता 199 व्हिडिओ म्हणजे 200वा व्हिडिओ हाच आहे, म्हणजे 200 व्हिडिओज मी जे काही आहेत अपलोड केलेले आहेत आणि 293 म्हणजे 300 सबस्क्राईब आहेत, ओके। इतकं मी कन्सिस्टंटली काम करतोय, म्हणजे तुम्ही बघू शकता बऱ्याचशा जणांचे की 200 व्हिडिओ झाल्यानंतर त्यांचे 1-1, 2-2 लाख सबस्क्राईब असतात, तरी पण मी काम करतो, ओके। कारण काय असतं की एक ना एक व्हिडिओ कुठला तर आपला व्हायरल होण्याचे चान्सेस असतात। जसं की बघू शकता 19, 24, 12, 20, 20, 110, 18, 93 म्हणजे 110 व्ह्यूज माझ्यासाठी जास्त आहेत। 110 व्ह्यूज इतकं नाही, बघू शकता मी हे जेव्हा क्लिक केलं तर हा व्हिडिओ बघू शकता व्हॉट्सअप विषयी मी टाकला आहे, ओके। तर 110 व्ह्यूज माझ्यासाठी जास्त आहेत, पण ह्यात मॅटर काय गोष्टी करतात। पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो काय करायचं आहे, प्रॉपर थंबनेल, बघू शकता थंबनेल कशा पद्धतीने। दुसरी गोष्ट आहे जी की मी एक व्हिडिओ प्ले करून दाखवतो, ओके। दुसरी गोष्ट आहे टायटल, तिसरी गोष्ट आहे डिस्क्रिप्शनमध्ये कीवर्ड, टॅग, हॅशटॅग, ह्यावरच तुमचा व्हिडिओ व्हायरल होण्याचे चान्सेस असतात। ते टॅग म्हणा, कीवर्ड म्हणा, हॅशटॅग म्हणा, थंबनेल जी की बघू शकता इथे मी लिहिलं आहे, बघू शकता डिस्क्रिप्शन बघू शकता कशा टाईपमध्ये लिहिलं आहे, बघू शकता जो की अशा टाईपमध्ये तुम्हाला लिहायचं आहे, कीवर्ड्स म्हणा। परत त्यानंतर बघू शकता प्रॉपर व्हिडिओमध्ये इम्प्रूव्हमेंट मी थोडी करत गेलो, बघू शकता टायटल कशा पद्धतीने लिहिलं आहे। थंबनेल बघू शकता, थंबनेल सर्वात अट्रॅक्टिव्ह पाहिजे, 2 मिनिटच थंबनेल असतं, पण थंबनेलवर जास्त टेक्स्ट नसले पाहिजे, ओके। तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट करायचं आहे टायटल, दुसरी गोष्ट करायचं थंबनेल, तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो जी की कीवर्ड्स म्हणा हे जी की आहेत ते तुम्हाला रिसर्च करून घ्यायचे तुमच्या टॉपिकविषयी, जे की तुमच्या मोठा क्रिएटर असेल त्याची तुम्ही कॉपी करून टाकू शकता, ओके। जे की तुम्हाला लास्टची एक गोष्ट सांगतो, सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला काय करायची आहे, कन्सिस्टंट सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। तुम्हाला रेग्युलर तुमच्या यूट्यूबवर काम करायचं आहे, तेव्हाच तुम्ही जी की आहे तुमचे चॅनल जे काही व्हायरल होण्याचे चान्सेस आहेत व्हिडिओज। जर तुम्ही काम केलं नाही रेग्युलर तर तुमचे व्हिडिओज आहेत ते व्हायरल होतच नाहीत। मी एक गोष्ट सांगतो, जर तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येत नसतील तर एक काम करा, रेग्युलर व्हिडिओ अपलोड करा। तुम्ही 30 दिवसाचे 30 व्हिडिओ अपलोड करा रेग्युलर, जेव्हा व्हिडिओ व्हायरल होईल ते होईल, किती पण व्हिडिओ, किती पण सबस्क्राईब येऊ, किती पण व्ह्यूज येऊ, काही फरक नाही। तुम्हाला रेग्युलर काम करायचं, रेग्युलर व्हिडिओ अपलोड करायचे आहेत। एक ना एक दिवस 100% मी सांगतो तुमचा व्हिडिओ व्हायरल होणार आहे। जसं की मी पॉप्युलरमध्ये गेलो, माझं 2 ते 3च व्हिडिओ व्हायरल झाले, बघू शकता 9000, 1000 बघू शकता। त्यानंतर बघू शकता कुठला व्हिडिओ व्हायरल झाला का,
पण मी एक गोष्ट सांगतो, मी रेग्युलर काम करत आहे. एक ना एक दिवस माझा जे काही व्हिडिओ व्हायरल होणार हे मला पण माहिती आहे. तशाच पद्धतीतून तुम्हाला काम करायचं आहे. ओके, त्यानंतर एक तुम्हाला चॅनल दाखवतो जे की आहे, बघू शकता मी इथून ओपन करून घेतो, जे की एक चॅनल आहे इथून. ओके, हा जो की चॅनल ओपन केला यांचे 4000 काय म्हणजे 5000 यांचे सबस्क्राईब्स आहेत. ओके, करीब तर 5218 व्हिडिओज आहेत. सर्वात महत्त्वाची ह्यांनी एक चूक केली आहे ती मी तुम्हाला सांगतो, आणि ही चूक तुम्ही सुद्धा करू शकता. जे की यांचा उद्दिष्ट काय चॅनलचा बघू शकता. इथे आपण जाऊन बघू, इथे काय लिहिलं यांनी बघू शकता. यांचा कुठला ह्याच्या स्वामी बघू शकता, स्वामींची माहिती हे देतात. ओके, तर यांचा चुकी काय झालं, मिक्स कंटेंट्स टाकत आहेत. मिक्स कंटेंट अजिबात टाकायचा. बरेचसे जण ते मिक्स कंटेंट टाका, ही सर्वात मोठी चूक आहे. मिक्स कंटेंट टाकू नका. ह्यांनी किती बघू शकता, ह्यांनी काय केलं आहे, स्वामींचे आधी व्हिडिओज टाकत होते त्यांना बघू शकता, आणि त्यानंतर त्यांनी यूट्यूबवर शिफ्ट केलेले आहेत. म्हणजे यूट्यूबवर व्हिडिओज जे काही आहेत अपलोड, मिक्स कंटेंट्स कधीसुद्धा करू नका, जे की यूट्यूबविषयी ते माहिती देत आहेत बघू शकता अशा पद्धतीने. पण यांची एक चूक आहे, जसं की मी बघू शकता 1000 यांना व्ह्यूजसुद्धा चांगलेले आहेत. 15000 कुठल्या व्हिडिओज आहेत का बघू शकता, जे की आता इथे एक आपण व्हिडिओ प्ले करू 15000. ओके, जे की आहे व्हिडिओ प्ले केला आहे. ओके, त्यानंतर इथे बघू शकता खाली जे की डिस्क्रिप्शन बघू शकता कशा पद्धतीतून लिहिलेलं आहे बघू शकता. हे तरी यूट्यूबच्या तुम्ही माहिती देताय, मी का तुम्हाला असं म्हणजे एवढं काय डिमोटिवेट करत नाही. पण एक गोष्ट तुम्ही काय चुकी करताय, कीवर्ड म्हणा, कीवर्डच्या खाली हॅशटॅग तुम्ही लिहिले आहेत. ओके, पण ह्यात कीवर्ड महत्त्वाचे आहेत. कीवर्ड म्हणा, तुमचं थंबनेलमध्ये चुकी आहे. सर्वात मोठी चूक तर तुमचे व्हिडिओज अजून व्हायरल झाले असेल, थंबनेल जी काय प्रॉपर थंबनेल तुम्हाला जमणं गरजेचं आहे. प्रॉपर थंबनेल द्या. त्यानंतर तुम्ही कीवर्ड आणि जी की आहे तुम्ही दुसऱ्यांना सांगताय म्हणल्यानंतर तुम्ही जे काही इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे. कीवर्ड तुमच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये पाहिजेत, हॅशटॅग पाहिजेत. ह्या जे काही गोष्टी आहेत बारीक सारीक, ह्या गोष्टी जर तुम्ही इम्प्रूव्हमेंट केल्या तर 100% तुमचा चॅनल तो ग्रो होणार आहे एक ना एक दिवस. आणि ह्या जी काही कन्सिस्टंटली कामसुद्धा करत आहेत. हे कसं आहे, आत्ता तुम्हाला वाटत असेल की आपण यूट्यूब टिप्स देतोय, ठीक आहे तुम्ही देताय मराठीमध्ये, पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो कसं असतं की हे नंतर जी की ऑडियन्स आहे ते बोरिंग होतं, नंतर व्हिडिओज पाहत नाही. हे गोष्ट आहे. तुमचा मिक्स कॉन्टेंट झाला, तुम्ही दुसरा एखादा चॅनल काढून त्या यूट्यूबविषयी माहिती देऊ शकता. आणि ह्या जेव्हा स्वामींचे जे की व्हिडिओज आहेत ते अपलोड करा. कारण की कसं असतं, जे की तुमचा पॉप्युलर व्हिडिओ जर मी पाहिला तर जो की आहे तो स्वामींविषयी तुमचे पॉप्युलर व्हिडिओ झालेले आहेत. ओके, कारण काय तुम्हाला सांगतो, जे की ऑडियन्स आहेत एक 4000 ऑडियन्स जे की आहे ते कशावर आहे, स्वामींविषयी जी की तुम्ही माहिती देता त्यामुळे त्यांनी सबस्क्राईब केलं आहे, तर त्यांना तेच व्हिडिओ ते आवडणार आहेत. त्यामुळे सांगतो मिक्स कंटेंट कधीसुद्धा तुम्ही टाकू नका. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ह्या टॉपिकवर व्हिडिओ हवे आहेत का वेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ हवे आहेत. ओके, तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.